माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, जोविस आयुर्वेदा हॉस्पिटल, नारी सामाजिक संस्था दादर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री नवनाथ भक्त मंडळ पनवेल यांच्या सहकार्यानं येथील श्री नवनाथ मंदिर सभागृहात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा 271 रुग्णांनी लाभ घेतला। डॉक्टर राज सातपुते आणि नवनाथ भक्त मंडळाचे विजय पानसरे यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। मंडळाचे अध्यक्ष अरुण डांगे यांनी दीप प्रज्वलन केले। यावेळी डॉक्टर ज्योती सातपुते, मंडळाचे पदाधिकारी नंदकुमार मांढरे, संतोष कुमार, प्रतिष्ठानचे खजिनदार विजय मांडे, सचिव मनीषा सुर्वे, विजय सातपुते, अजय सातपुते, वसंत ठाकूर आदी उपस्थित होते। मंडळाचे अध्यक्ष अरुण डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मंडळाचे खजिनदार विजय पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात डॉक्टर राज सातपुते यांच्यासह 15 डॉक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले। यावेळी रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधांचं वाटप करण्यात आलं। एटीएसच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शिबिराला भेट दिली। मनीषा सुर्वे यांनी आभार मानले। श्री नवनाथ भक्त मंडळाचे प्रशांत भट, नितेश जाधव, विशाल कावळे, भूषण मांढरे, पोपट जाधव, अभिषेक शिंदे, हर्षल डावलेकर, गणेश कराले, प्रसाद नलावडे, राजेश तुपे तसेच वसुधा ठाकूर, शलाका नाईक, शलाका गरुड, वैशाली ठाकरे, महेश क्षीरसागर आदींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।